आपण इतरांचे व्हिडिओ बघण्यापेक्षा आपले व्हिडिओ इतरांनी बघावं असं काहीतरी केलं पाहिजे। आणि पण आपली स्वतःची ओळख काय असते ती आपण निर्माण करायची कशी। मी यूट्यूब चॅनल चालू केलंय, मी आता एवढी वेळ देते त्याला, एवढं मेहनत करते, पण तरी पण मला यूट्यूबवरून पैसे येत नाही। पण असेल किंवा आपण रेसिपी असेल एक की रोज काय बनवायचं आणि रोज काय दाखवायचं लोकांना असं। हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन आणि छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर चला, आजचा टॉपिक आपला खूप छान आहे। तर मी आज कोणता टॉपिक घेऊन आलेली आहे ते तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच आहे। तर चला, आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण यूट्यूब चॅनल चालू केल्याचे काय फायदे आहेत आणि त्यासोबत यूट्यूब चॅनल चालू केल्याचे तोटे पण काय आहे। फायदे तर आपल्याला सगळे सांगतात, पण तोटे तर लवकर आपल्याला कोणी काही सांगत नाही। तर ह्या गोष्टी दोन्ही माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की नाण्याच्या दोन्ही बाजू माहिती असलं तरच आपण तिथे पुढे जाऊ शकतो। तर यूट्यूब चॅनल चालू करण्याचे काय फायदे आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगते, यूट्यूब चॅनल चालू केल्याचे फायदे आपले खूप आहे, पण महत्त्वाचे काय काय आहे ते तुम्हाला मी सांगते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर यूट्यूब चॅनल चालू करण्याचे फायदे काय आहे। एक, आपण स्वतःची ओळख तयार करू शकतो। तर ती कशी, आपला जन्म झाला तेव्हा आपल्या आईवडिलांपासून आपली ओळख तयार होते, लग्न झाल्यानंतर नवऱ्यापासून आपली ओळख तयार होते, पण आपली स्वतःची ओळख काय असते ती आपण निर्माण करायची कशी। तर आपण यूट्यूब चॅनलवरती आलो किंवा सोशल मीडियावरती आलो, आपण छान काम केलं तर आपल्याला 4 लोक विचारतात, आज मी यूट्यूब चॅनलवरती काम करते तर माझा व्हिडिओ जर छान चालले तर मला 10 लोक 15 लोक ओळखतील। त्यानंतर ते मला विचारतील, ताई मी तुमचे व्हिडिओज बघते आणि तुमचे व्हिडिओज बघून खूप छान वाटतं। तर ही आपली झाली स्वतःची ओळख। स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात। तर स्वतःची ओळख निर्माण करायला शिका। त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे, पैसे मिळवण्याची संधी। यूट्यूब चॅनल असेल किंवा ही सोशल मीडिया असेल, इथं पैसे मिळवण्याची खूप मोठी संधी आहे, पण ती आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे। यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आपण जर चांगले व्हिडिओज टाकले तर तिथं आपल्याला पैसा मिळू शकतो, कारण की चॅनल जर मॉनिटाईज झालं आणि ॲफिलिएटिंग मार्केटिंगवरून पण आपल्याला पैसा कमवता येतो। म्हणजे यूट्यूबमधून आपल्याला 2 सोर्स आहे। एक, यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जिथून जो आपले व्हिडिओमार्फत जे पैसे येतात ते, आणि ॲफिलिएटिंग मार्केटिंग आहे तिथून आपल्याला एक इन्कम सोर्स भेटू शकतो। त्याच्यामुळे आपल्याला इथं पैसे पण भेटू शकतात, चांगलं काम केलं तर पैसे पण भेटतात। तिसरं जे आहे ते आपल्या आठवणी जतन करून ठेवू शकतात येतात। म्हणजे वर्षाच्या 6 महिन्याच्या आपल्या लहान मुलांच्या आठवणी असतील, आपल्या आईवडिलांच्या आठवणी असतील, आपण कुठं बाहेर फिरायला गेलो ते फोटोज आपण जतन करू शकतो। पण जे व्हिडिओज आहे, आपण काय खाल्लं होतं, कुठं कुठं फिरलो होतो, त्या आठवणी आपण कायमच्या जतन करू शकतो। आज माझे पप्पा या जगामध्ये नाही आहे, त्यांच्या आठवणी मी माझ्या व्हिडिओमध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत। मला कधीही वाटलं, त्यांचा आवाज ऐकावा वाटला की मी लगेच व्हिडिओ चालू करते, त्यांचा आवाज ऐकते, त्यांना बघते। ह्या आठवणी कुठंच जतन करून ठेवू शकत नाही। आपल्या काही दिवसानंतर आपल्या मोबाईलमधून पण त्या डिलीट होऊन जाऊ शकतात, पण ह्या व्हिडिओमधून डिलीट होऊ शकत नाही, या यूट्यूब चॅनलमधून डिलीट नाही होऊ शकत आपण जोपर्यंत त्या गोष्टी डिलीट करत नाही तोपर्यंत। म्हणजे आठवणी आपण जतन करू शकतो, आवाज ऐकू शकतो। काही काहींना आवड असते असं बाहेर फिरायला वगैरे जाणं, तिथले ब्लॉगिंग असतात किंवा किचनच्या काही आवड असतात। एखादीला नाही का तिच्या हातामध्ये खूप चव असते, आपण नाही म्हणत की तुझ्या हातात खूप चव आहे, तर तिनं जर त्या व्हिडिओज काढले ते टाकले यूट्यूबला तर तिथून आपलं त्यांचा इन्कम सोर्स चालू होऊ शकतो। आणि कोणाला बाहेरचं ट्रॅव्हलिंग वगैरे करायला आवडतं, तिथले व्हिडिओज काढले, ते व्हिडिओज टाकले तर ते आपल्या आठवणी आपण जमा करू शकतो। चौथा मुद्दा जो आहे ते आपण नवीन कौशल्य शिकायला मिळू शकतं। म्हणजे व्हिडिओ चालू केल्यानंतर सगळ्याच गोष्टी आपल्याला येतात असं नाही आहे, त्यामुळे आपल्याला थंबनेल बनवायला शिकावं लागतं, एडिटिंग करायला शिकावं लागतं, आपल्याला नो म्युझिक कुठून, नो कॉपीराईट म्युझिक कुठून घ्यायचं ते शिकावं लागतं। हे सगळ्या गोष्टी म्हणजे कौशल्य आपल्यामध्ये निर्माण होतं, आपण प्राप्त करतो की नाही बाबा मला आता यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकायचा आहे, मला या गोष्टी आल्या पाहिजे, तर आपण त्या गोष्टी हमखास शिकवतो। एखाद्याला जर व्यवसाय करायचा असेल, 5वा मुद्दा, आपल्याला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला सुद्धा यूट्यूब चॅनल काम येऊ शकतं किंवा फेसबुक येऊ शकतं, इंस्टाग्राम येऊ शकतो। आपल्यावरती एक ट्रस्ट असतो लोकांचा की नाही ही व्यक्ती ट्रस्टेड आहे, आपण यांचे रोज व्हिडिओज बघतो, यांच्याकडून आपल्याला घ्यायला काय अडचण नाही। तिथे व्यवसाय आपण वाढवू शकतो। साड्यांचा असेल, आपल्या घरातल्या वस्तूचा असेल, काय हँडलूम वस्तू आपल्याला बनवता येत असेल, किंवा आपले शेतकरी असतील त्यांच्या काही शेतीतले असतील, म्हणजे कुठे कोणताही
काम असेल किंवा तुम्ही काही पण विकू शकता सोशल मीडियावरती. हा व्यवसाय वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे आणि आत्मविश्वास वाढवणे खूप महत्त्वाचं आहे. कारण की व्हिडिओ चालू करणं आणि आपला जर आत्मविश्वास नसेल किंवा आपल्यामध्ये डेअरिंग नसेल बोलण्याची, कारण की आपण सहज एकमेकांसोबत बोलणं हे वेगळं आणि ऑन कॅमेरा बोलणं हे सुद्धा वेगळं आहे. कारण की कॅमेरा चालू करून बोलण्यामध्ये पण हिंमत लागते. ते शब्द तेव्हा त्या वेळेत आले पाहिजे आपल्या डोक्यामध्ये, आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि सुरुवातीला ना कोणाला पण एवढं यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर सुरुवातीला एकदम परफेक्ट कोणालाही बोलायला येत नाही. हळूहळू शिकतं माणूस, हळूहळू शिकायला वेळ लागतो. पण हरकत नाही, आपण एकदमच मोठे थोडी होतो, आपल्याला हळूहळूच आपण मोठे होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टी शिकायला वेळ लागतो. शिकता शिकता आपल्याला त्या गोष्टी जमतात, असं असतं. जर आज आपण एक छोटासा व्हिडिओ अपलोड करा आणि उद्या तीच तुमची ओळख निर्माण होऊ शकते. उद्या तुम्हाला त्याच म्हणजे व्हिडिओच्या मार्फत लोक तुम्हाला ओळखू शकतात. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास असणे खूप गरजेचं आहे. आणि एकदमच कोणाला पण डेअरिंग येत नाही, आत्मविश्वास वाढत नाही की आपण बाहेर गेलो आपल्याला लोक नाव ठेवतील, आपण इकडे गेलो आपले नातेवाईक नाव ठेवतील, माहेरी गेलो तिथं कुणी आपल्याला बघेल. असं आपल्या अवतीभोवती जे लोक असतात ना, त्यांचा विचार करायचं सोडूनच द्यायचं. तुम्हाला काय योग्य वाटतं तो विचार करा आणि पुढं चला. यश नक्की आहे. तर तुम्हाला यूट्यूब चॅनलचे फायदे मी खूप सगळे सांगितलेले आहे. आता काय तोटे पण आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता मी तुम्हाला यूट्यूबचे काही तोटे सांगणार आहे. सुरुवातीला आपण जेव्हा यूट्यूब चॅनल चालू करतो, 1 व्हिडिओज 2 व्हिडिओज 3 व्हिडिओज 10 व्हिडिओज होतात, तरी आपल्या चॅनलला व्ह्यूज कमी येतात. हे आपले तोटे. आपण व्ह्यूज कमी का येतात? कारण की आपण त्याच्यात परफेक्ट नसतो. का? आपल्याला थंबनेल जमत नाही, आपल्याला एडिटिंग जमत नाही, आपण त्याच्यामध्ये म्युझिक वापरत नाही. ह्या सगळ्या अशा गोष्टी आणि त्याच्यासोबत आपलं टायटल असेल, डिस्क्रिप्शन असेल, टॅग असेल, हे सुद्धा तितकंच मॅटर करतं. ह्या गोष्टी मला पण सुरुवातीला माहीत नव्हत्या, पण हळूहळू मला त्या गोष्टी माहीत झाल्या की व्ह्यूज का येत नाही. कधी कधी आपण हे सगळं टाकून पण आपल्याला व्ह्यूज कमी येतात. आपण डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहितो, थंबनेल व्यवस्थित, सगळं व्यवस्थित असतं, आपलं टायटल व्यवस्थित असतं, टॅग पण करतो आपण, टॅग पण ॲड करतो, सगळं ॲड करतो, सगळं छान आहे, पण आपल्याला व्ह्यूज कमी येतात. होतं तसं, सगळ्यांना होतं. आपल्याला यूट्यूबचे जे लॉगरिथम असतं त्याच्यामध्ये त्याचा क्रायटेरिया असतो, त्याच्यामध्ये बसेपर्यंत किंवा आपली जी कन्सिस्टन्सी असते, आपण रोज ब्लॉग या टायमात टाकतो, तो टायमिंग जर आपला फिक्स असेल, त्यापर्यंत आपला ऑडियन्स आपली वाट बघत असतो. तिथपर्यंत आपण जर व्हिडिओ टाकत असेल तर आपल्यासोबत लोक जोडली जातात. आणि सुरुवातीला आपली ओळख नसते, आपण डायरेक्ट यूट्यूबवर येतो, मग आपली हळूहळू ओळख निर्माण व्हायला टाईम लागतो, मग आपल्याला व्ह्यूज कमी येतात. हा सुद्धा खूप मोठा म्हणजे मुद्दा आहे. आपण व्हिडिओज बनवतो, आपले वेळ लागतो, आपली मेहनत जाते, हे सुद्धा आपला तोटा आहे. आपण म्हणतो मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, मी आता एवढी वेळ द्यायची, त्याला एवढं मेहनत करते, पण तरी पण मला यूट्यूबवरून पैसे येत नाही. आपल्याला यूट्यूब लगेच पैसे देत नाही, हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की कोणतीही गोष्ट आपण लगेच तूप खाल्लं की रूप येतं का? नाही येत. मग त्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण डेली पोस्ट करतो. यूट्यूब चॅनल चालू केल्यावरती फक्त पैसा येणं यासाठी यूट्यूब चॅनल चालू करणं मला वाटतं चुकीचं आहे. कारण की एक आवड असली पाहिजे. आवड असली, पैसे येतात, पण त्याच्यामध्ये आवड असणं. आपण नुसतं म्हणायचं पैसे कधी येतील, पैसे कधी येतील, पैसे कधी येतील, पैसे कधी, असं करत बसलं तर आपल्याला पैसेच भेटणार नाही. कारण की त्याच्यामध्ये तेवढं प्रिपेअर राहावं लागतं. व्हिडिओसाठी, कन्सिस्टन्सीसाठी, जे पण काय आपण बनवत असेल त्याच्यासाठी वेळ देणं आणि मेहनत करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर जास्त मेहनत केली ना तर तुम्हाला फळ भेटलं नाही असं कुठं होतं का? भेटतं, पण त्याच्यासाठी टाईम द्यावा लागतो, तेवढा वेळ लागतो. यूट्यूब चॅनलवरती असं एक आहे की लगेच आपल्याला पैसा भेटत नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप मेहनत करावी लागते आणि एकदम सातत्य ठेवावं लागतं व्हिडिओमध्ये. सातत्याने आपले व्हिडिओज डेली पोस्ट झाले पाहिजे. आपण जर डेली पोस्ट केले तर आपल्यासोबत यूट्यूब फॅमिली जॉईन होत चालते. लोकांना आपल्यामध्ये आपलं फॅमिली आवडते, लोकांना आपली बाहेरची ब्लॉगिंग आवडते किंवा आपण एखादी रेसिपी बनवली तर ती आवडते. त्याच्यासोबत आपल्याला लोक जॉईन होत चालतात, लोकांना आपली आवड तयार होते, मग ते आपले रोज व्हिडिओज बघतात, मग तिथून पुढे आपल्याला व्ह्यूज वाढतात, आपले सबस्क्राईब वाढतात, मग आपलं चॅनल मॉनिटाईज होतं, मग आपली फॅमिली पण मोठी होत चालते आणि तिथून पुढे आपला इन्कम चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तिथून पुढे पण आपण डेली ब्लॉग केले पाहिजे, त्याच्यानंतर आपले चांगले व्ह्यूज आले पाहिजे. खूप मोठा क्रायटेरिया असतो यूट्यूब चॅनलचा. तर ते सगळं आपण पार करत गेलं पाहिजे, तेव्हा आपल्याला पैसा येतो. मेहनत आहे. यूट्यूब चॅनलवर चालू केल्यानंतर मेहनत करा, फळ मिळतं. कंटेंटवर ट्रेस येतो कधी कधी, नाही का? ट्रेस येतो एकदम डोक्याला. असं होतं की रोज काय टाकायचं. आता ब्लॉगिंग करत असेल तरी पण आपल्याला एक नाही का ट्रेस येतो डोक्यामध्ये की आपण रोज काय टाकायचं.
तर आणि याच्यासाठी ब्लॉगिंगचं पण असेल किंवा आपण रेसिपी असेल एक की रोज काय बनवायचं आणि रोज काय दाखवायचं लोकांना, असं एकदम डोक्यामध्ये ताण येतो. तर ताण न घेता आपण एक शेड्यूल तयार करायचं. सुरुवातीला एक हप्त्याचं शेड्यूल तयार करा की सोमवारपासून तर रविवारपर्यंत मी किती व्हिडिओज टाकू शकते, किंवा मग त्याचं एक टाइम टेबल बनवा. मी आज हा व्हिडिओ टाकणार, उद्या तो व्हिडिओ टाकणार, किंवा हप्त्यातून 2 व्हिडिओज टाकणार, किंवा हप्त्यातून 3 व्हिडिओज टाकणार. म्हणजे कन्सिस्टन्सी राहते. आणि आपलं यूट्यूबचं जे लॉगरिथम असतं का त्याच्यामध्ये पण आपण बसतो, मग आपल्याला ऑडियन्स पण छान भेटतं आणि व्ह्यूज पण येतात, लाईक येतात, सबस्क्रायबर पण वाढतात. त्यासाठी एक टाइम टेबल बनवायचं. सुरुवातीला आठवड्याभराचं टाइम टेबल बनवायचं. आठवड्याभराचे व्हिडिओ आपल्याकडे असले पाहिजे. आता आज सोमवार आहे तर उद्या म्हणजे रविवार येणार आहे, तर रविवारपर्यंत माझे 4 व्हिडिओज पडले पाहिजे. तर 4 व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. ते 4 व्हिडिओज तुम्ही टाकूपर्यंत तुमचे पुढचे 4 व्हिडिओज तुम्हाला पाहिजे. म्हणजे असं जर तुम्ही ब्लॉगिंग किचनचं झालं असं जर ब्लॉगिंग करत असेल तर रोज तुम्ही ब्लॉगिंग केलं पाहिजे. रोज काय बनवता, कुठं गेले, काय गेले, हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. उद्या काय टाकायचं हे तुम्हाला आजच तयारी करावी लागते. त्यामुळे याच्यामध्ये एकदम कन्सिस्टन्सी असणं खूप महत्त्वाचं असतं. प्रिपरेशन करावे लागतं. बोलण्याची आपले जे टोन असतं तो आपल्याकडे असला पाहिजे. आणि आपण बाहेर गेलं, बाहेरमध्ये लोकांच्या पब्लिसिटीमध्ये आपल्याला बोलता पण आलं पाहिजे तिथं. हे खूप महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आपल्याला एकदम ट्रेस होतो, पण न घाबरता न डगमगता मला तर असं वाटतं प्रत्येकाने यूट्यूब चॅनल चालू केलं पाहिजे. प्रत्येकाने यूट्यूबवर यायला पाहिजे. आजकाल सोशल मीडियामध्ये खूप काही पॉवर आहे. सगळ्यांनी या. आणि ज्याला खरंच करण्याची इच्छा आहे ना की मी नाही यूट्यूब चॅनलमधून काहीतरी कमवू शकते, स्वतःची ओळख तयार करू शकते, मला तर वाटतं तोट्यापेक्षा फायदेच खूप छान आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. आपण इतरांची व्हिडिओ बघण्यापेक्षा आपले व्हिडिओ इतरांनी बघावं असं काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे आणि स्वतःने स्वतःचे 2 पैसे कमवले पाहिजे. एवढा छान इन्कम सोर्स आपल्याकडे असताना आपण त्याचा का विचार करत नाही. मला तर असं वाटतं तुम्ही पण नक्की विचार करा आणि यूट्यूब चॅनल चालू करा. आणि अजून एक सांगायला मला आवडेल, कारण की मला यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर खूप काही अडचणी पण आल्या. मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवून सांगेलच की यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर काय काय अडचणी येतात, कुठं काय यूट्यूब चॅनल चालू कसं करायचं, काय असेल काय माहिती वगैरे तुम्हाला पाहिजे तर मला नक्की कमेंट करा. त्यावरती पण मी छान व्हिडिओ बनवेन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. फायदे छान आहे आणि तुमची ओळख निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही नक्कीच यूट्यूब चॅनल चालू करा आणि छान अशी प्रगती करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू छान उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.